जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या पुनश्च एकदा युट्यूब चॅनलवरती। तर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर निश्चितच शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता हा 1 तारखेला मिळणार का, या संदर्भात सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर पीएम किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण खर्च जे आहे ते केंद्र सरकार करत असतं। या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकरी बांधवांना एकंदरीत 36,000 रुपयांचा जो आर्थिक मदत आहे ती करण्यात आली आहे। एकंदरीत 18 हप्ते टाकण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर संपूर्ण वर्षभरात शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात आणि प्रत्येक जो हप्ता आहे तो हप्ता ट्रान्सफर जो आहे तो MyDBT द्वारे करण्यात येत असतो आणि निश्चितच शेतकऱ्यांना आधार संलग्न बँकेमध्ये त्याचे पैसे आहेत ते पैसे टाकण्यात येत असतात। तर एकंदरीत निश्चितच मित्रांनो, तुम्हाला जर आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर करून घ्या। अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो, आपल्या आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर करून घ्या। तसेच मित्रांनो, आपण जे DBT आहे MyDBT द्वारे म्हणजेच काय तर MyDBT द्वारे ही पैसे ट्रान्सफर करत असतात आणि निश्चितच आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे, कारण की 19वा हप्ता जो आहे ते आधार संलग्न बँकेमध्ये जात असतो। निश्चितच मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 2019 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या लाभधारकांची संख्या आता 9.58 कोटी झालेली आहे आणि 19व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार, शेतकऱ्यांना मिळणार हे पाहण्यासारखे राहणार आहे की किती मिळणार हे सुद्धा पाहण्यासारखे राहणार आहे। कारण की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये जर वाढ झाली तर 2,500 रुपयाचा किंवा 3,000 रुपयाचा पण हप्ता मिळू शकतो। त्या अनुषंगाने मित्रांनो, फक्त शेतकरी बांधवांना या हप्त्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे, अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय व्हायला पाहिजे। निश्चितच होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।